नमस्कार. आज आवाज येतोय माझा? आवाज सगळ्यांना येतोय? आवाज येतोय माझा सगळ्यांना? कमेंट करून सांगा जरा प्लीज. ओके. नमस्कार. प्रसाद प्रकाशनाच्या आंबा विशेषांकामध्ये जो लेख मी लिहिला, संस्कृत साहित्यातील आम्रशोभा, त्याविषयी तुमच्याशी बोलण्याची संधी प्रसाद प्रकाशनाने मला दिली. त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण सुरू करूया. काहींनी अंक वाचला असेल, काहींकडे अजून अंक नुकताच पोचला असेल, नंतर वाचू, हळूहळू वाचू म्हणून काहींनी तो मागे ठेवला असेल, तर त्या सगळ्यांसाठी थोडंसं त्या अंकात मी काय लिहिलं आहे या विषयावर याबद्दल बोलणार आहे. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नेहमीप्रमाणे श्री गणेश, सरस्वती आणि सद्गुरू वंदन केलं. आता तुम्हा श्रोत्यांनाही वंदन करते आणि आपल्या विषयाकडे वळूया. आपल्याला फार पूर्वीपासून, म्हणजे त्या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे यासारख्या गाण्यात सुद्धा वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, इतर झाडांचे वर्णन न करता वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे असं वर्णन केलेलं आपल्याला वाचायला मिळालेलं आहे, ऐकायला मिळालेलं आहे. आंबा पिकतो रस गळतो हे तर नेहमीच्या मुलींच्या खेळांमध्ये, झिम्म्याच्या खेळामध्ये त्यातला उल्लेख आहे. किंवा नाचरे मोरा, अगदी बालगीतामध्ये पण तो आंब्याच्या वनात मोर नाचतो. म्हणजे त्याला सांगतोय कवी, नाचरे मोरा आंब्याच्या वनात. म्हणजे आंबा हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याशी खूप जवळचं नातं असलेलं फळ आहे. फळांचा राजा असं आपण त्याला म्हणतो. पण मधल्या काळात किंवा अलीकडच्या काळात या आंब्याच्या साहित्यिक मूल्यापेक्षा त्याचं बाजारातलं मूल्य, त्याच्याविषयीची चर्चा, चिकित्सा फार झाली. म्हणजे आंब्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट किती, कसा, कुठे, आंबा कुठे जातो जास्त, कसा जातो वगैरे वगैरे याच्या चर्चा खूप झाल्या. पण मुळातच आंबा हे भारतीयांच्या मनातलं फळ आहे. भारतीयांच्या मनाशी, भावनांशी त्याचं खूप जवळचं नातं आहे. हे संस्कृत साहित्यामध्ये आपण शिरलो ना की जास्त कळतं. म्हणजे मी मराठी गाण्यांची वगैरे उदाहरणं दिली तुम्हाला, पण संस्कृत साहित्यामध्ये आम्रशोभा असं जे मी म्हटलं आहे, तर आंब्याचं भारतीय माणसाच्या मनाशी किती नातं आहे हे त्यातून मला तुम्हाला सांगायचं होतं. मुळात अगदी सुभाषितांपासून न्यायांपर्यंत अनेक ठिकाणी हा आंबा संस्कृत साहित्यात तुम्हाला आढळतो. आंब्याला नावं किती? तुम्ही म्हणाल संस्कृतमध्ये अनेकच नावं असतात, प्रत्येकच शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात. आंब्याला नावं किती? आम्र, च्यूत, सहकार अशी वेगवेगळी नावं आंब्याला तुम्हाला आढळतील. तर ह्या आंब्याचं महत्त्व काय? तर हा आंबा जिथे तिथे, म्हणजे अगदी तुम्ही अलीकडे महाराष्ट्र टाइम्समध्ये मी सुरुवातच माझ्या लेखाची केली होती, आम्र कुसुम प्राशनाचे दिवस आले. हे आम्र कुसुम प्राशन आपल्याकडे खूप जुनं आहे बरं. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये वसंतोत्सवाचा प्रारंभ झाला हे सूचित करायची ही एक पद्धत होती की आम्रमंजिरी प्राशन करायची, खायची, सेवन करायची एक तिथी असायची. फाल्गुन वद्य प्रतिपदेला
आम्रकुसुम प्राशन दिवस म्हणून मानलं जातं आपल्याकडे. जर तुम्ही पंचांग उघडून बघितलं तर फाल्गुन मध्य प्रतिपदेला आम्रकुसुम प्राशन असं लिहिलेलं असतं. का हो हे आम्रकुसुम प्राशन? आम्रकुसुम म्हणजे फूल, पण इथे आम्रमंजिरी, आम्रकुसुम म्हणजे आंब्याचा मोहर. आणि हा आंब्याचा मोहर खायचा कशासाठी? तर वसंताच्या आगमनाची चाहूल लागली आहे, या वसंताचं आगमन झालंय हे सांगण्यासाठी, हे आपल्या मनाला आणि सगळ्यांना सूचित करण्यासाठी, म्हणजेच वसंताचं स्वागत करण्यासाठी आम्रकुसुम मंजिरी या आम्रमंजिरींचं सेवन करायचं अशी आपल्याकडे पद्धत होती. आता हा आंबा साहित्यामध्ये आला. तुम्ही म्हणाल साहित्यात काय? आंब्याची निसर्ग वर्णन म्हणजे आम्रतरुची वगैरे निसर्ग वर्णनं आढळतील. पण मुद्दाम म्हणजे सुभाषितामध्ये आंबा कसा आलाय वगैरे मी लेखात लिहिलाय, पुन्हा एकदा थोडासा उल्लेख करेनही. पण मला खूप गंमत वाटली होती जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की आंब्याशी संबंधित बरेच न्याय आपल्याकडे आहेत. 3 एक तरी न्याय मला आढळले. हे न्याय प्रकरण काय असतं? तर आपल्याला काकतालीय न्याय वगैरे असे न्याय माहिती आहेत. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ, त्याला काकतालीय न्याय म्हणतात. तर असे न्याय म्हणजे अशा काही घटना ज्या एकमेकींशी निगडीत असतात आणि त्याच्यातून काहीतरी एक नियम दाखवला जातो किंवा सिद्ध होतो, त्याला न्याय असं म्हणतात. लौकिकातले हे जे न्याय आहेत त्यात आम्रवण न्याय असा एक न्याय आहे. म्हणजे जिथे खूप आंब्याची झाडं असतात तिथे त्याला आम्रवन असं म्हटलं जातं. म्हणजे यातून दाखवलंय काय? या आम्रवन न्यायातून सूचित काय करायचं असतं? तर जिथे ज्या गोष्टीचं आधिक्य असतं त्या गोष्टीला तिथे महत्त्व प्राप्त होतं. आम्रसेक पितृतर्पण न्याय. आता ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे इतक्या जुन्या झाल्या. पितृतर्पण, श्राद्धविधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता अलीकडे आपण बुद्धिवादी लोक मानत नाही. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धपक्ष करणं, पितृतर्पण करणं ही अतिशय महत्त्वाची कर्मातली गोष्ट होती. म्हणजे महत्त्वाचं कर्म ते मानलं जायचं की आपल्या पूर्वसूरींविषयीची श्रद्धा, आपल्या पूर्वसूरींविषयीचा आदर व्यक्त करणं, त्यांना तर्पण करणं, त्यांना ठराविक दिवशी तर्पण करणं, त्यांच्या नावाने जलांजली देणं ही आपल्याकडे पद्धत होती. तर ह्या प्रथेला हे जे पितृतर्पण आहे ते कुठे करायचं? तर आंब्याच्या झाडाखाली करायचं. आणि आंब्याच्या झाडाखाली पितृतर्पण केलं की काय होतं? एक पंथ दो काज. म्हणजे आंब्याच्या झाडाला पाणीही मिळतं आणि पितृतर्पणही होतं. आता हा न्याय कुठे आला विचाराल? तर हा योगसूत्रातला वगैरे न्याय. म्हणजे तिकडे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे न्याय मिळतात. दुसराही न्याय तसाच आहे. म्हणजे काय? आंब्याविषयी विचारायचं. आम्रान पृष्ठः आणि कोविदारान आचष्टः. म्हणजे काय? तर विचारलं तुम्ही एखादा प्रश्न आंब्याविषयी की हे आंबे कसे, हे आंब्याचं झाड कुठल्या जातीचं, अमकं तमकं, असं जर कुणाला एखाद्याला विचारलं तर त्यांनी कोविदार वृक्षाच्या बद्दल तुम्हाला माहिती द्यायची. असं जेव्हा घडतं तेव्हा हा न्याय असतो असं म्हटलं जातं. म्हणजे माणसाची एक वृत्ती असते की विचारलाय प्रश्न एक आणि उत्तर दुसरंच दिलं. तर हा जो प्रकार आहे हाही असाच एक न्याय आहे. म्हणजे आंब्याचा संबंध कुठे कसा लागेल हे आपल्याला कळत नाही, सांगता येत नाही. पण संस्कृतामध्ये असा आंबा सगळीकडे आढळतो. सुभाषितात आढळतो तो त्याच्या आम्रमंजिऱ्यांचा जो सुगंध असतो त्या सुगंधाला तोड नाही. भ्रमरांना जर विचारलं तर ते दुसरं नाव घेऊ शकत नाहीत. आम्रवृक्षाच्या शिवाय सुगंधासाठी, माधुर्यासाठी, त्याची मधुरता आंब्याची किंवा त्या आम्रमंजिरींचा जो सुगंध आहे धुंद करणारा, त्या दोन्ही विषयी दुसरी कुणालाही त्याची उपमा दुसऱ्या कुणालाही मिळत नाही. आंब्याशिवाय दुसरं कुणीही त्यामध्ये समर्थ असत नाही असं भ्रमरसुद्धा सांगू शकतो. असं एक जगन्नाथाच्या अन्योक्त्या ज्या आहेत त्यामध्ये असा एक उल्लेख आढळतो. माकंद असा आंब्याविषयीचा एक शब्द, म्हणजे जसा मी मगाशी सहकार, आम्र असे जे शब्द सांगितले किंवा च्यूत हा जो शब्द सांगितला, तसा माकंद हा शब्द फारसा वापरला जात नाही आंब्यासाठी. हे असे पंडिती थाटाचे जे कवी आहेत त्यांच्याकडे असे शब्द वापरले जातात. तसा माकंद हा शब्द त्यांनी एका अन्योक्तीत वापरला.
नंतर एका अन्योक्तीमध्ये जगन्नाथाने असं भ्रमराला दोष दिलाय की किती नीचता तुझी, की ज्या आम्रवृक्षाच्या मंजिऱ्यांभोवती तू गुंजारव करत राहतोस, त्या आम्रवृक्षावर गुंजारव करत राहतोस, कुठे कधी वसंतोत्सवाच्या वसंताच्या प्रारंभी त्याचं जेव्हा आम्रमंजिऱ्या आणि सगळं वैभव नाहीसं होतं, तेव्हा मात्र हे भुंग्या तू त्यांना विसरतोस. यासारखी नीचता काय? म्हणजे ज्यांच्या भोवती तू अगदी गोंडा घोळतोस, त्यांच्या ऐश्वर्याच्या काळात त्या आम्रतरूंना तू सोडून जातोस, यासारखी नीचता दुसरी नाही. म्हणजे आम्रतरूंचं महत्त्व आणि त्या आम्रतरूंची कल्पना कुणासाठी केली जगन्नाथाने, की अशी मोठी माणसं जी वैभवशाली असतात आणि उदारही असतात, त्यांच्याकडून खूप काही गोष्टींचा लाभ माणसाला होतो, त्या माणसांपुढे अनेक लोक त्या स्वार्थापोटी गोंडा घोळतात आणि नंतर मात्र त्यांच्या विपन्नावस्थेत त्यांना जर विपन्नावस्था नमस्कार. लाईटनी मध्येच घोळ केल्यामुळे थोडासा आपल्यामध्ये अडथळा आला, व्हिडिओ एंड झाला. पण आपण बोलत होतो की सुभाषितांमध्ये कसा आंबा आलाय. तर आंबा वेगळ्या त्यांनी सुभाषितांमध्ये आलाय, पण अतिशयोक्ती करून एका सुभाषितकारांनी असं म्हटलंय, ते मी लेखातही उद्धृत केलंय, की म्हणजे खरं तर फणसांचे काटे, नारळातलं पाणी हे सगळं सहज आहे, पण सुभाषितकाराच्या प्रतिभेची झेप अशी की आंब्याच्या माधुर्याचं वर्णन ऐकून नारळाचं पाणी पाणी झालं, नारळाच्या मनाचं, हृदयाचं, आणि फणसाला काटे फुटले वगैरे. हे जे आहे हे कवी प्रतिभेचं द्योतक आहे, पण त्यातून त्याला सांगायचं, दाखवायचं ते आंब्याच्या माधुर्याचं महत्त्व. आंब्याचं माधुर्य इतकं अतिशयोक्तीच्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं आहे. यापेक्षा म्हणजे मला आज बोलायचं आहे, मी लेखात या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, पण मला आज मुद्दामून जी आम्रशोभा संस्कृत साहित्यातली सांगायची आहे, ती कालिदासाच्या विशेषत्वानी, कालिदासांनी ज्या तऱ्हेने त्या आंब्याला फुलवलं आहे किंवा त्या आंब्याचं महत्त्व असं खूप विस्तृत म्हणण्यापेक्षा त्याला असं खुलवून सांगितलं आहे, ते मी तुमच्याशी आज थोडंसं शेअर करणार आहे. थोडा भाग मी लेखामध्ये लिहिला आहे, पण तरीही कालिदासाच्या प्रत्येक साहित्यकृतीमध्ये म्हणजे ऋतुसंहारात तर वर्णन आहेच आंब्याचं, कारण मुळात वसंताचं वर्णन आंब्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आम्रमंजिरीच्या वैभवांनी वसंत शोभा खुलते, त्यामुळे वसंत शोभेचं वर्णन जे आहे, म्हणजे कालिदासांनी जे ऋतुसंहारात वसंताचं वर्णन केलंय त्यामध्ये आम्रतरूंचं किंवा आम्रशोभेचं वर्णन आलेलंच आहे. कुमारसंभवात पण आलंय, शाकुंतलात पण आलंय, विक्रमोर्वशियात पण आलंय, मालविकेत तर खूप जास्त आलंय. शाकुंतला आणि मालविकेमध्ये खूप आलंय. अशा तऱ्हेने खूप आणि मेघदूतात पण कालिदास आंब्याला सोडत नाही. गंमत म्हणून बघितलं तर आम्रकूट पर्वत, कालिदासाच्या साहित्यामध्ये आम्रकूट पर्वताला स्थान आहे. आम्रकूट पर्वत कुठे आहे? मेघदूतात आहे. आणि त्या आम्रकूट पर्वतावर तू जा, तिथे क्षणभर विश्रांती घे. मेघाला जेव्हा मार्ग सांगतो तेव्हा वाटेत तुला आम्रकूट नावाचा पर्वत लागेल, तिथे तू थोडासा विसावा घे, असं जेव्हा तो सांगतो तेव्हा त्या आम्रकूट पर्वताची शोभा कशी दिसेल याचं वर्णन करताना कालिदासांनी त्याच्या प्रतिभेची इतकी सुंदर अभिव्यक्ती केली आहे की तो म्हणतो, तो त्या आंब्याच्या झाडांनी वेढलेला पर्वत, पिवळे धमक आंबे आणि त्या झाडांनी वेढलेला पर्वत, जेव्हा तू त्याच्यावर विसावशील तेव्हा पृथ्वीच्या स्तनासारखा दिसेल. म्हणजे बाजूनी सगळीकडून पिवळसर पांढरा, म्हणजे पांढुरका पिवळसर, आणि मध्ये सावळी अशी तुझी कांती, असा तो पृथ्वीच्या स्तनासारखा दिसेल वरून देवतांच्या जोडप्यांना. ही कल्पना कालिदासाने केली आहे. तिथे पहिल्यांदा त्या आम्रकूटाचं वैभव, म्हणजे आंब्याचा रंग आणि त्या मेघाचा रंग यांची एकूण सरमिसळ कशी दिसेल कालिदासाने वर्णन केली आहे. आणखी एके ठिकाणी असंच म्हणजे रंगाचं जे हे केलं आहे,
किंवा रंगांच्या माध्यमातून कालिदासाने जी कल्पना केली आहे, तसं पुढे जेव्हा मालविकाग्निमित्रमध्ये शेवटी मालविकेचं खरं रूप कळतं तेव्हा धारिणी राणी मालविकेसह राजाची भेट घ्यायची अशी इच्छा करते आणि राजाला बोलवते. तेव्हा राजाला गंमत वाटते आणि राजा म्हणतो, बापरे, ही कोरांटीची आणि आम्रमंजिरीची सरमिसळ म्हणजे वसंत शोभाचं म्हणायची, म्हणजे वसंत शोभेचं नवीन रूप म्हणायचं. तर यातून धारिणीचं रूप आणि मालविकेचं रूप, धारिणीचं सौंदर्य आणि मालविकेचं सौंदर्य यातला फरक लगेच कोरांटीचं फूल आणि आम्रमंजिरी यांची सरमिसळ किंवा यांचा मिलाप म्हणजे वसंत शोभेचं खरं सौंदर्य असं, किंवा वसंताचं खरं सौंदर्य आहे हे वगैरे असं कालिदासाने तिथे अग्निमित्राच्या तोंडी उद्गार घातले. त्यातून धारिणीचं सौंदर्य कसं कोरांटीच्या फुलांसारखं, म्हणजे त्यामध्ये तारुण्याचा भाग नाही आहे, तेजस्विता आहे पण तारुण्याचा भाग फार कमी आहे. उत्साहाने सळसळणारं जे आम्रमंजिरीचं रूप असतं, जी मादकता आम्रमंजिरीत असते, त्यात तिच्या गंधात असते, तिच्या रूपात असते, अशी रसरसलेली आम्रमंजिरी, तो आम्रमोहर शृंगार शतकामध्ये भर्तृहरीने त्याला ती स्वतः आम्रमंजिरी अग्नीसारखी दिसते आणि ती विरहिणींच्या मनातला विरहाग्नी भडकवते असं म्हटलंय. म्हणजे अग्नीसारखं तिचं रूप असतं आम्रमंजिरीचं, असं शृंगार शतकात भर्तृहरीनेही म्हटलंय. इथे काहीही न म्हणता कालिदास फक्त म्हणतो ही कोरांटी आणि आम्रमंजिरीची ही जी सरमिसळ आहे किंवा एकत्र येणं आहे, हे वसंताचं खरं वैभव आहे. हे पुन्हा रंगांचं सौंदर्य सूचित कसं केलंय आणि त्यातून दोन व्यक्तींचं सौंदर्य, त्याच्यावर भाष्य बाकी काहीही न बोलता कसं त्या उपमामधून केलं, ह्याला म्हणजे ही शोभा आहे, आंब्याची शोभा, आणि त्या आंब्याच्या माध्यमातून त्या कालिदासाच्या प्रतिभेची शोभा आपल्याला त्या तिथे दिसते. असं मालविकेमध्ये कालिदासाने जे वर्णन केलं तिथे. आणि काही ठिकाणी कालिदासाने आम्रमंजिरी म्हणजे आपल्याकडे जनरलच आंब्याच्या वर्णनामध्ये आम्रमंजिरीचं वर्णन जास्त आहे, म्हणजे संस्कृत साहित्यात बघितलं आणि कालिदासाकडेही बघितलं तरी आम्रमंजिरीवर खूप कालिदास बोललाय, खूप ठिकाणी त्यांनी तिच्यावर भाष्य केलंय. म्हणजे वसंत ऋतूचं सार सर्वस्व असा एके ठिकाणी उल्लेख परभृतिका आणि मधुकरिका अशा ज्या दोन दासी आहेत, त्या दोन सख्या नाही, दोन शकुंतलेच्या इथल्या दुष्यंताच्या इथल्या ज्या हे आहेत, तर त्या परभृतिका आणि मधुकरिका बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये वसंतोत्सव किंवा वसंताचं सार सर्वस्व, जीवित सर्वस्व असं आम्रमंजिरीला म्हणते. कोण? ती परभृतिका. आणि त्या दोघींच्या बोलण्यामध्ये असं दाखवलं की दुष्यंत शकुंतलेच्या म्हणजे शकुंतलेची आठवण त्याला त्या ह्याच्यामुळे होते. कुणामुळे? तो कोळी ती अंगठी घेऊन येतो आणि ती अंगठी बघितल्यावर त्याला स्मृती होते शकुंतलेची आणि मग तो विरहाने अस्वस्थ होतो. त्यावेळी तो वसंतोत्सव थांबवतो, वसंतोत्सव नाही करायचा असं सांगतो. त्यामुळे वसंतोत्सव होणार नसतो, पण हे त्या दासीला विसरायला होतं जेव्हा आम्रमंजिरींची शोभा ती पाहते आणि पटकन ती त्या आम्रमंजिरीकडे जाते असं तिथे वर्णन आहे. तिथे ती वसंताचं तू सारं सर्वस्व किंवा जीवित सर्वस्व आहेस हे आम्रमंजिरी असं सगळं सांगते किंवा असं म्हणते असं दिसतं. म्हणजे कालिदासाने आम्रमंजिरीचं किंवा तिथे आणखी त्या दोघींच्या बोलण्यामध्ये की तू इतकी का अस्वस्थ आहेस असं परभृतिकेला मधुकरिका विचारते. तर ती म्हणती च्युतकलिकां दृष्ट्वा, परभृतिका अशाच नेहमी अस्वस्थ होतात, उन्मत्ता भवन्ति असं म्हणतातच. म्हणजे असं आहेच की आम्रमंजिरी बघितली की हे कोकिळांना कंठ फुटतो. आणि मी माझ्या लेखात कुठेतरी उल्लेख केला आहे की असं मी ऐकलं की कोकिळांना जो कंठ फुटतो वसंतामध्ये, एरवी कोकिळा ओरडत नाहीत, पूजन करत नाहीत, वसंतात जो कंठ त्यांना फुटतो तो म्हणे आम्रमंजिरींचं सेवन केल्यानंतर फुटतो असं मी वाचलं कुठेतरी. तर याला नक्की अर्थ किती आहे किंवा त्यात किती तथ्य आहे हे पक्षीतज्ञांनी जरा कधीतरी सांगावं किंवा कुणाला माहिती असेल तर सांगावं, कारण मला त्याबद्दल उत्सुकता आहे की खरंच असं होतं
कारण असं कालिदासाने पण वर्णन केलंय कुमारसंभवात. तो असं म्हणतो की हे जे आम्रमंजिरी खाऊन कषाय कंठ झालेले कोकिळ जेव्हा करतात काय, पूजन करतात ना मधुर असं, ते म्हणजे वसंताचे बोल आहेत, वसंत ऋतूचे बोल आहेत, ते वसंत ऋतूचे उद्गार आहेत असं कालिदासाने पण म्हटलंय. त्यामुळे असं खरंच आहे का बाबा की आम्रमंजिरींचं सेवन केल्यानंतर कोकिळांना कंठ फुटतो का, असं मला एक खरीच उत्सुकता आहे. त्यामुळे तो उल्लेख मी माझ्या लेखात पण केलेला आहे. आणखी कुठे कशा तऱ्हेने कालिदासांनी याचा उल्लेख केलाय, तर कालिदासांनी शाकुंतलामध्ये जसं आम्रमंजिरींचं हे वर्णन केलंय तुम्हाला सांगितलं, तसं आम्रवृक्षाचं हे वर्णन खूप छान तऱ्हेने केलंय. आम्रवृक्ष कुठे येतो, शाकुंतलात येतो, रघुवंशात येतो, आणि तो एका वेगळ्या रूपात येतो. म्हणजे आम्रतरू हा आधार वड कसा असतो तसा कालिदासाला वाटतो, आणि तसा कालिदासाने आम्रवृक्षाचं चित्रण केलंय. हे मला मुद्दामून आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण गंमत अशी आहे की नाहीतर आम्रवृक्षाला आपण फक्त त्याच्या आंब्यांपुरतं मर्यादित धरतो, पण तो आम्रवृक्ष कुणाचा तरी आधार बनू शकतो किंवा आधार वाटू शकतो कुणाला तरी. याचं वर्णन कालिदासाने कुठे केलंय, तर वनज्योत्स्नेला, जसा वनज्योत्स्ना ती अशी जी कण्वांच्या आश्रमातली वनज्योत्स्ना, एक वनवेल, रानटी वेल, ती त्या सहकार वृक्षाच्या म्हणजे आम्रवृक्षाच्या साह्याने अशी फुललेली असते, वाढलेली असते, आणि तिची शकुंतलेशी मैत्री असते. तर ती अगदी शकुंतला तिला सांगते की तिकडून जरी तू आम्रवृक्षाला बिलगलेली असशील तरी इकडच्या तुझ्या शाखांनी, इकडच्या तुझ्या फांद्यांनी मला आलिंगन दे, कारण मी आता चालली आहे, मी येणार नाही आहे परत, मी पतिगृही चालली आहे, त्यामुळे मला आलिंगन दे तू त्या ह्यानी, म्हणजे मला बरं वाटेल. अशी तिथे एक भावना व्यक्त केली. आणि तिथे कण्वमुनी असं म्हणतात की जशी या वनज्योत्स्नेला सहकाराची साथ लाभली तसाच दुष्यंत शकुंतलेला मिळाला आहे, हे तिचं भाग्य आहे. म्हणजे आधार होणं, आधारभूत होणं हे आम्रवृक्षाचं महत्त्वाचं काम असं कालिदासाला वाटतं, असं दिसतं. त्यामुळे कालिदासाने हा एक उल्लेख केला आहे. आणखी पण एके ठिकाणी कालिदासाने उल्लेख केला आहे की असं पाणी मारलेलं आणि त्यामुळे तरुण दिसलेलं, ज्याची पालवी अशी टवटवीत दिसतीये, अशा आम्रवृक्षाला टेकून थकलेली, भागलेली, दीनदुःखी अशी शकुंतला बसली आहे, आणि तिला तो वृक्षच आधार आहे असं वाटतं. असं एके ठिकाणी वर्णन कालिदासाने केलेलं दिसतं. किंवा मालविकाग्निमित्रमध्ये मालविकेला अग्निमित्र म्हणताना दाखवलंय की बाई ग, मला कसं तू स्वीकार, तर सहकारतां गते मयी, तू कशी हो अतिमुक्त लता इव परिगृहाण. म्हणजे त्या सहकार वृक्षावर जशी ती अतिमुक्त लता त्याला बिलगलेली असते, तिने जसं त्याला स्वीकारलेलं असतं तसं तू मला स्वीकार, कारण मला फुलायचं आहे, मला बहरायचं आहे, आणि तशा मला म्हणजे बहरायला उत्सुक असलेल्या मला तू त्या माधवी लतेसारखी स्वीकार, म्हणजे वसंतातल्या लतेसारखी स्वीकार, असं तिथे मालविकेला अग्निमित्र म्हणताना दाखवलं. किंवा आणखी एके ठिकाणी उल्लेख असा आहे की जेव्हा म्हणजे अग्निमित्राच्याच मालविकाग्निमित्रांमध्येच हा उल्लेख आहे की तो मलयवात जो आम्रमंजिरीनी युक्त होऊन येतोय ना, तो माझ्या अंगाला जेव्हा स्पर्श करतोय तेव्हा मला असं वाटतंय जणू वसंत मला मायेनी वेढून घेतोय. म्हणजे आम्रवृक्षाची जी अशी सलगी देण्याची किंवा जे एक आश्वस्त करण्याची जी ताकद आहे ती मला वाटतं कालिदासाला तिथे सांगायची आहे, आणि कालिदासाने ती अतिशय छान तऱ्हेने सहजपणे व्यक्त केली आहे. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला सावरकरांचं जे काव्य आहे नेम जसी ने परत मातृभूमीला, तिथे ती आम्रवृक्ष वत्सलता रे, बहुकुसुम कुसुमलता त्या सुलता रे, तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला हाय पारखा झाला. असं जेव्हा म्हणतात सावरकर तेव्हा पहिलं का हो आम्रतरू वत्सलता येतं. म्हणजे
सावरकरांसारख्या कवी मनाला सुद्धा त्या सागराकडे बसून जेव्हा ते अस्वस्थ होतात, तेव्हा आपल्या देशातल्या आम्रतरुंचं जे वत्सल असं अस्तित्व आहे त्याची आठवण पहिली होते. म्हणजे कालिदास ज्या अस्तित्वाचं वर्णन अतिशय छान तऱ्हेने करतो, त्या अस्तित्वाची जाणीव कवी मनाला, तरण अशा कवी मनाला होते असं मला जाणवलं. म्हणजे हे संस्कृत साहित्यातलं जे आम्रवर्णन आहे ते कुठेतरी माणसाच्या तरल भाववृत्तींना जाणवणारं किंवा त्यांना जागवणारं आहे असं मला वाटतं. आणखी एक गमतीशीर प्रसंग शाकुंतलामध्ये असा आलाय की शकुंतलेची ती म्हणजे शकुंतलेला दिलेली अंगठी जेव्हा तो कोळी घेऊन येतो आणि त्यामुळे शकुंतलेची स्मृती जागी होते दुष्यंताची, आणि मग तिच्या आठवणीत तो खूप असा अस्वस्थ होतो. त्यावेळी त्याला समोर आम्रमंजिरीने भरलेला वृक्ष दिसतो. प्रमदवनात असतो तो विदूषकाबरोबर. तेव्हा तो म्हणतो, बापरे, अजून मी त्या विस्मृतीच्या, शकुंतलेच्या विस्मृतीच्या अंधारातून बाहेरही नाही पडलोय, तोपर्यंत हा आम्रमंजिरीचा बाण घेऊन हा कामदेव अवतरला की. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा पटकन विदूषकाची चटकनची रिॲक्शन काय असते, तो पटकन ती आम्रमंजिरी तोडतो. हा तोडला मी त्या मदनाचा बाण, असं गमतीने तो म्हणतो. तिथे पटकन हसू येतं. म्हणजे इतकी सहज प्रतिक्रिया विदूषक त्याला देतो की आपल्याला असं जाणवत नाही की तो ते मुद्दामून करतं. आपला मित्र अस्वस्थ आहे आणि त्याला हा बाण अस्वस्थ करतो का, ठीक आहे, तोडला तो बाण. अशी गंमतशीर गोष्ट जी कालिदासाने वर्णन केली ना, मला ती खूप आवडली. म्हणजे मला ती खूप महत्त्वाची वाटली की कालिदासांनी ह्या अशा इतक्या तरलपणे त्या आंब्याचं वर्णन केलं आहे. आता कालिदासाच्या बाबतीत आणखी दोन ठिकाणी हा आम्रवृक्ष, आम्रमंजिरीपेक्षा सुद्धा आम्रवृक्ष कसा महत्त्वाचा, तर त्यांनी असं म्हटलं आहे दिलीपाच्या वर्णनामध्ये, रघूच्या वर्णनामध्ये, की दिलीप राजाच्या पेक्षा अधिक गुणी असा रघू जेव्हा लोकांनी अनुभवला, तेव्हा त्याचे गुण अनुभवल्यावर झालं असं की जसं आंब्याचा म्हणजे परिपक्व आंबा, जेव्हा आंब्याचं फळ जेव्हा समोर येतं तेव्हा आम्रमंजिरीची शोभा कशी फिकी पडते, तसं दिलीपाची शोभा किंवा दिलीपाचं महत्त्व लोकांच्या मनातलं थोडंसं ओसरलं किंवा कमी झालं. रघुला त्यापेक्षा लोक जास्त मानायला लागले. म्हणजे आम्रवृक्षाची जी आश्वस्त करणारी, आकर्षक असणं आणि आधार देणं, दोन्ही गोष्टी आम्रवृक्षाकडे आहेत, जशा त्या रघुकडे पण होत्या, असं वर्णन तिथे केलं आहे. हे महत्त्वाचं वाटतं मला. म्हणजे आम्रमंजिरींचं वर्णन केलं आहे. त्या आम्रमंजिरी माणसांमधल्या प्रणयाला, प्रेमाला खूप काय म्हणतात त्याला, बाहेर पडण्यासाठी मदत करतात किंवा प्रेरणा देतात, खूप प्रेमभावना जागवतात किंवा धुंद करतात माणसाला. ह्याचंही वर्णन तितकंच छान केलं आहे. पण आम्रवृक्षाचं हे जे आश्वस्त करणारं रूप आहे ते कालिदासांनी खूप छान दिलं आहे. आणि इंदुमती ही जी अजाची पत्नी, तिने प्रियंगुलतेशी आम्रवृक्षाचा विवाह करण्याची एक कृती केली होती, असंही वर्णन कालिदासांनी केलेलं दिसतं. दशरथाच्या वर्णनात, म्हणजे दशरथाच्या वर्णनाचा जो भाग आहे तिथे वसंत शोभेचं वर्णन आलं. तिथे त्यांनी असं वर्णन केलं आहे की या आम्रवृक्षाच्या मलयवाताने हलणाऱ्या फांद्या बघून असं वाटत होतं की जणू काही त्या नव्याने अभिनय शिकत आहे. कालिदासाला किती तऱ्हेने तो आम्रवृक्ष माणसासारखा जाणवतोय बघा. म्हणजे त्याच्या साहित्यात निसर्ग हा खरंच पात्र, एक अख्खं मानवी पात्रासारखा वावरतो हे खरं आहे, पण इथे आम्रवृक्ष त्याला जवळजवळ एखाद्या माणसासारखाच दिसतो असं जाणवतं. त्यामुळे दोन ठिकाणी आणखी त्याने असं वर्णन केलं आहे, जसं दिलीप आणि रघूच्या बाबतीत, तसं आणखी एके ठिकाणी असं वर्णन केलं आहे की अजाचं वर्णन तिच्या सखीने केल्यानंतर आणि अजाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर इंदुमती पुढे आलेना, इंदुमती तिथेच थांबली. इंदुमती तिथेच थांबली का, तर फुललेलं आंब्याचं झाड बघितल्यानंतर न वृक्षांतरम कांक्षती षटपदाली,
म्हणजे भुंग्यांची जी ओळ रांग असते, भुंग्यांचा जो थवा असतो, तो फुललेलं आंब्याचं झाड बघितल्यावर दुसऱ्या कुठल्याच वृक्षाकडे जाण्याची इच्छा करत नाही. जसं इंदुमती त्या आजाच्या गुणांचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच राजाकडे जाण्याची इच्छा तिने सोडली नाही, ती केली नाही, ती तिथेच थांबली. हे जे आंब्याचं महत्त्व किंवा आंब्याच्या झाडाचं हे जे गुणांनी आकृष्ट करण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्यातल्या माधुर्य, त्याचा सुगंध, त्याचं रूप म्हणजे सौंदर्य, सुगंध आणि चव, माधुर्य म्हणजे रस, रूप आणि गंध, 3 गोष्टींनी आंबा कसा आकर्षित करतो. आणि पुन्हा ते रूप कसं आहे, आश्वस्त करणार आहे, मन भरून टाकणार आहे, प्रेम निर्माण करणार आहे. म्हणजे नुसतं ते आकर्षक आहे का, आणि बाकी काहीच नाही, म्हणजे वरवर नुसता फुलोरा आहे का, नाही आहे. तर त्याच्यामध्ये खरंच काहीतरी रूपरसगंधाची जादू आहे, की जी जादू गारुड करते सगळ्यांच्या मनावर. त्यामुळे वसंतश्री असं म्हटलं की त्यामध्ये आम्रतरू हा आलाच आला. आम्रतरूशिवाय वसंत शोभा असतच नाही, असूच शकत नाही. त्यामुळे ह्या तऱ्हेचं वर्णन कालिदासांनी आणखी खूप वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येतील. काही मी ह्या आपल्या लेखामध्ये दिली पण आहेत. पण हे जर असं वाचलं ना आणि वाचत राहिलं तर आंब्याचे किती बारीक सारीक वर्णनं, म्हणजे आंब्याचे किती बारीक संदर्भ ह्यांनी दिलेत, कुणी कालिदासांनी दिलेत असं जाणवतं. आणि मग ही आम्रशोभा बघावी असं वाटतं. या FB लाईव्ह वगैरे करण्याच्या मागे उद्देश हाच आहे की नुसतं आम्ही लिहिलेलं तुम्ही वाचायचं यापेक्षा आम्ही लिहिलंय त्याच्या मागचे असे काही संदर्भ तुम्हाला सांगितले, तर ते संदर्भ तुम्ही जर शोधलेत आणि त्या संदर्भानुसार शोधून तुम्ही जर काही आणखी त्या आम्रशोभेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलात तर मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आपण फार थोडा वेळ, कारण नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे 2 भागात होता हा व्हिडिओ, पण लाईव्ह पण विभागलं गेलं, पण तरीही 2 भागामध्ये तुम्हाला मी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली मात्र, की पंचबाण मदन नावाचं असं एक विशेषण आहे मदनाचं. मदनाला पंचबाण असं म्हणतात. पंचबाण काय आहे, तर मदनाचे जे बाण आहेत ज्यांनी तो शरसंधान करतो आणि माणसाच्या मनात प्रेमभावना जागवतो, सजीवांच्या मनात, माणसाच्याच नाही, सजीवांच्या मनात प्रेमभावना जागवतो, ते बाण आहेत अरविंद, च्यूत, अशोक, मल्लिका आणि नीलोत्पल. यातलं अरविंद आणि नीलोत्पल ही कमळ आहेत, पांढरं आणि निळं. च्यूत, अशोक आणि नवमल्लिका म्हणजे जाई जुई, नवमल्लिका म्हणजे नंतर किंवा त्या तऱ्हेची जी मदन बाळासारखी जी फुलं असतात ती, ज्यांचा गंधच माणसाला खूप असा धुंद करतो, ती फुलं. आणि च्यूत म्हणजे आम्रमंजिरी आणि अशोक म्हणजे अशोकाची मंजिरी. म्हणजे त्या बाणांमध्ये सुद्धा आंबा आहे. म्हणजे हे बाण असे आहेत की जे लागत नाहीत, म्हणजे सरळ असं जास्त डायरेक्ट विद्ध करत नाहीत, पण म्हणजे दिसत नाही, शारीर जखम कुठे नाही, पण मनाला मात्र विद्ध करतात, मनाला अस्वस्थ करतात, मनाला धुंद करतात, अशी त्या आंब्याची खासियत आहे. त्यामुळे मदन बाण हे मदनाच्या पंचबाणांमध्ये सुद्धा आंब्याला स्थान आहे. त्यामुळे पार अगदी सुभाषितांपासून, अन्योक्तींपासून, न्यायांपर्यंत आणि कालिदासाच्या संपूर्ण साहित्यामध्ये तुम्हाला हा आंबा सापडतो. अर्थात कालिदासाच्या पलीकडे हा आंबा नाही आहे असं नाही बरं. म्हणजे चारुदत्ताच्या ठिकाणी पण, चारुदत्तांनी पण एके ठिकाणी असं म्हटलंय की काय हो, तर मधुकरा हा उपासनते कुणाला, तर उद्धृत पुष्पा
आम्राः मधुकराः उपासन्. म्हणजे जिथे आम्रमंजिरीनी भरलेली किंवा उद्धृतपुष्पाः सहकाराः, तिथे आम्राः नाही आहे, उद्धृतपुष्पाः सहकाराः मधुकराः उपासन्ते. म्हणजे भुंगे हे असे त्या जिथे आम्रमंजिरी फुलल्या आहेत, म्हणजे आम्रमोहर असा भरून आलाय, तिथे मधुकर असतातच. म्हणजे मधुकर आणि आम्रमंजिरी यांचं साहचर्य न तुटणार आहे, नाहीसं न होणार आहे, असं चारुदत्तांनी पण म्हटलंय. म्हणजे असं नाही की इथेच फक्त याचं वर्णन आहे, वासवदत्तेमध्ये पण पंचबाणमदनाचा उल्लेख आहे. म्हणजे आम्रवृक्ष सोडून संस्कृत साहित्याला वसंत शोभेचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे संस्कृत साहित्यातली आम्रशोभा जरूर अनुभवा, जरूर पहा, जरूर शोधा. आणखीही अनेक उल्लेख सापडतील. मी काही उल्लेख सांगितले, म्हणजे बघितलं ना तर रघुवंशात इतके बारीक 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 उल्लेख येतात. आता मीच तुम्हाला सांगितले 3-4 उल्लेख. म्हणजे रघुअजाच्या बाबतीत सांगितलं, इंदुमतीच्या बाबतीत सांगितलं, इंदुमतीचे 2 उल्लेख सांगितले, नंतर दशरथाच्या काळच्या वसंत शोभेच्या वर्णनात काय उल्लेख आला हे सांगितलं. म्हणजे असे खूप उल्लेख वेगवेगळे छोटे छोटे असे बारीक बारीक खूप आढळतात. तर ते बघण्यासाठी थोडंसं संस्कृत साहित्यात अवगाहन करायला हवं. आणि त्यासाठी प्रसाद प्रकाशन आपल्यासाठी अनेक संस्कृत साहित्यांची अनुवादित पुस्तकं घेऊन उपस्थित आहे. आपल्या सेवेत 75 वर्षापासून प्रसाद प्रकाशनाने ही सगळी पुस्तकं, हे सगळं साहित्य, आता 75 वर्षांचा आम्ही आढावा घेतो तेव्हा असं कळतंय की संस्कृत साहित्याचा हा मागोवा किंवा ही सगळी पुस्तकं आज प्रसादने उपलब्ध करून दिली आहेत असं नाही, तर खूप म्हणजे प्रसाद जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून त्या अंकांमध्ये सुद्धा क्रमशः काही अनुवाद, म्हणजे कादंबरी म्हणा, आणखी इतर ग्रंथ म्हणा, यांचे अनुवाद प्रसाद प्रकाशनाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिले होते. फक्त आपल्या ते पाहण्यात नाही आले, कारण आपण 75 वर्ष काही मागे जाऊन पाहिलेलं नाही. पण आता काही त्यातल्या गोष्टी नव्याने प्रसाद प्रकाशन प्रकाशित करणार आहे, तुमच्यासाठी आणणार आहे. पण तुमची मात्र आम्हाला अशी साथ हवी आहे, म्हणजे प्रसादच्या सगळ्याच परिवाराला, की तुम्ही हे सगळं शोधायसाठी उत्सुक असायला पाहिजे. तेवढी उत्सुक मन तुम्ही आम्हाला घेऊन भेटा. नक्की आवडेल. प्रसादने मला ही संधी दिली तुमच्याशी बोलण्याची, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.